सर राम राम. तुमचं नाव काय? खंडू कड. खंडू कड. कड. गाव कोणतं? बामणी. तालुका अर्धापूर. जिल्हा नांदेड. नांदेड. सर तुम्हाला ह्यापूर्वी काय त्रास होता? हे प्रोडक्ट देण्यापूर्वी तुम्हाला काय काय त्रास होत होता? हातपाय गळून जाऊ लागले. बरं. हाताला घाम येऊ लागला. बरं. हे बरंच फरक पडला जाणवलाय. बरं. पहिलं तुम्ही ॲलोपॅथिकचे सगळे ट्रीटमेंट घेत होता. हो. पण आता तुम्हाला सनेज कंपनीचे आयुर्वेदिक मेडिसिन आणि हे आकाई सोना, त्याच्यानंतर हे ॲलोत्रिफळा असे काही तुम्हाला प्रोडक्ट आम्ही दिलेले होते, बरोबर आहे? हे घेतल्यानंतर किती दिवसापासून घेतले तुम्ही? 8 दिवस. 8 दिवस झाले घेतले समजा. तर तुम्हाला आता घेतल्यानंतर काय फरक जाणवतो? बराच जाणव पडलाय. जेवण चाललं भरपूर. बरं. जेवण चांगलं म्हणजे भूक वाढली. बरोबर, भूक वाढली म्हणजे आणि जेवणामध्ये चांगला फरक पडलेला आहे. आणि तुम्हाला आणखीन काय फरक वाटतो? आणखी बरंच पडायला. थकवा जरा कमी झाला. थकवा कमी झालेला आहे. बरं. म्हणजे शक्ती वाढत चाललेली आहे वाढायची. राजगुरू साहेब, तुम्ही थोडंसं काय सरांना कशा पद्धतीचे मार्गदर्शन केलं? त्यांना माहिती आहे, अगोदर आयुर्वेदिकची माहिती संपूर्ण सांगितली. माहिती सांगितल्याच्या नंतर त्यांना आयुर्वेदिकवर भरोसा आहे त्यांचा अगोदर, पण ॲलोपॅथिकचे मेडिसिन घेऊन त्यांचं शरीर सगळं कमजोर झालं होतं. आपण त्यांना व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल त्यांनी तयार झाले आणि त्यांना जे काही प्रोडक्ट लागतील ते प्रोडक्ट आपण त्यांना दिले आणून व्यवस्थित आणि समजून सांगितलं की बा हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत, त्यांनी तुम्हाला रिझल्ट तर येईल पण थोडा हळूहळू रिझल्ट दाखवल. तरी माझ्या मते बऱ्यापैकी त्यांना जवळजवळ 30-40% फरक पडलाय. ज्यावेळेस मी त्यांना प्रोडक्ट देण्यासाठी किंवा या संदर्भात बोललो होतो त्यावेळेस त्यांची परिस्थिती म्हणजे तब्येत एवढी खालवलेली होती की त्यांना 100 मीटर चालायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती. आज ते 1-1.5 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात आणि त्यांची जेवणाची जी हे होती, भरपूर जेवण कमी जात गेलं. त्यांना भूकच लागायची नाही. दिवसामधून फक्त 1 वेळेस त्यांनी जेवायचे. तर आता त्यांचं 2 वेळेसचं जेवण चालू झालेले आहे आणि तरी ताकद वगैरे त्यांच्या शरीरात वाढलेली, विकनेसपणा कमी झालेला आहे. तर माझ्या मते 1-2 महिने 2-3 महिने जर कंटिन्यू त्यांनी जर प्रोडक्ट हे यूज केले तर त्यांचा जो प्रॉब्लेम आहे 100% सॉल्व्ह होईल. तरी